नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026साठी नवे नियम काय आहेत, नवीन आव्हाने काय आहेत आणि तुमची रणनीती काय असली पाहिजे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर एक नवीन लँडस्केप आणि तुमच्या स्ट्रॅटेजिक प्लेबुकबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मेगा भरती राज्यात 9,000 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. मार्च 2026पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 2024-25मधील रिक्त जागा आणि मे 2026पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचा समावेश यात केला जाणार आहे. सर्व भरती पूर्णपणे आणि केवळ पवित्र पोर्टल द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या अंडर येणाऱ्या स्कूल्समध्ये ही शिक्षक भरती इथे केली जाणार आहे. शिक्षक भरतीचे सद्यस्थिती आणि गणित काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर 1.90 लाख राज्यातील एकूण मंजूर शिक्षक पदे आहेत. सद्यस्थितीमध्ये जे पदं असलेली रिक्त पदे आहेत ती आहेत 6,000. मे 2026पर्यंत सेवानिवृत्त होणारे शिक्षक आहेत 5,500 आणि अतिरिक्त शिक्षक सरप्लस टीचर्स हे आहेत 2,400. तर महत्त्वाची नोंद आहे की पहिल्यांदाच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार. रिक्त पदांच्या 80% जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. गेम चेंजर असणार आहे 20 जानेवारी 2026चा सुधारित शासन निर्णय. तर यात महत्त्वाचं आहे की भरती प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करणे आणि पारदर्शकता वाढवणे. त्याचबरोबर जुने नियम रद्द करून निवड प्रक्रिया अधिक वेगाने आणि सुलभ करण्यासाठी 4 प्रमुख बदल लागू या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेले आहेत. हे बदल म्हणजे TAIT 2025 आणि त्यानंतरच्या सर्व परीक्षांना लागू राहणार आहेत. तर सुधारित शासन निर्णय हा इथे पारित करण्यात आलेला आहे. यात नवा नियम आहे की कमाल 50 प्राधान्यक्रम 50 प्रिफरन्सेस लिमिट हे कॅन्डिडेटला देण्यात आलेलं आहे. पूर्वी उपलब्ध असलेल्या सर्व जागांसाठी अमर्यादित पसंतीक्रम अनलिमिटेड प्रिफरन्सेस होते. आता ते 50 करण्यात आलेले आहेत. आता उमेदवाराला त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त केवळ 50 प्राधान्यक्रम देता येणार आहे. ही 50ची मर्यादा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र लागू असणार आहे. नवा नियम 2 आहे की TAIT गुण आता एकदाच वापरता येणार आहेत. चालू चाचणी परीक्षेत TAIT गुण आता केवळ एक वेळच्या निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. जर उमेदवाराची एकदा निवड झाली आणि त्याला पुन्हा नवीन जाहिरातीसाठी अर्ज करायचा असेल तर नव्याने चाचणी परीक्षा देणे अनिवार्य आहे. जुने गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे एकदाच हे गुण कन्सिडर केले जाणार आहेत. नवीन नियम 3 आहे की वयोमर्यादा निश्चितीची नवीन पद्धत इथे आणण्यात आलेली आहे. वयाची परिगणना TAIT चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल. जाहिरात कधीही आली तरी वयोमर्यादा अर्जाच्या शेवटच्या तारखेवरच आधारित असेल. पूर्वीची COVID-19ची 2 वर्षांची सवलत आता लागू नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. नवा नियम 4 आहे सेमी इंग्रजी शाळांसाठी अर्हता शिथिल करण्यात आलेली आहे. 1ली ते 5वी गटासाठी इंग्रजी माध्यमातून DTED असणे आवश्यक आहे. उमेदवार उपलब्ध न झाल्यास नवा दिलासा आहे की पात्रता दिलासा आहे की 12वी सायन्स, BA और MA इंग्रजी किंवा BSc सायन्स यांना वरील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पात्र समजले जाईल. माध्यम निकष आहे शाळेचे माध्यम. उमेदवाराने 10वी परीक्षा ज्या माध्यमातून केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी निवड केली जाईल. सो असे प्राधान्य या 4थ्या नियमामध्ये देण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा दणका 52 वर्षाखालील सर्वांना TET अनिवार्य.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे 52 वर्षाखालील सर्व शिक्षकांसाठी 1ली ते 8वी TET परीक्षा देणे बंधनकारक आहे. अल्टिमेटम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त 2 वर्षांची मुदतीत पास न झाल्यास सक्तीची निवृत्ती फोर्स रिटायरमेंट इथे देण्यात येणार आहे. आगामी TET परीक्षा 23 नोव्हेंबर, अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर आणि प्रवेशपत्र 10 ते 23 नोव्हेंबरपर्यंत इथे होणार आहेत. विज्ञान शिक्षकांसाठी अल्टिमेटम पदवीशिवाय पर्याय नाही. नवा आदेश आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या विज्ञान शिक्षकांसाठी विद्यापीठ मुक्त विद्यापीठाची पदवी डिग्री असणे आता बंधनकारक आहे. केवळ 12वी विज्ञान 12th सायन्स शाखेची अर्हता आता पुरेशी नाही. परिणाम असेल की पदवी पूर्ण करेपर्यंत पदवीधर वेतन श्रेणी ग्रॅज्युएट पे स्केल मिळणार नाही. पदवी नसल्यास अशा शिक्षकांची पुन्हा मूळ पदावर डिमोशन पदावर पदस्थापना केली जाईल. 50 प्राधान्यक्रमांचा रिपल इफेक्ट स्पर्धा कशी बनेल? तर 50 प्राधान्यक्रमांमुळे वाढणारी स्पर्धा, हाय कॉम्पिटिशन. सो हाय स्कोर्स 150 ते 180 गुण. पुणे, मुंबई यासारख्या लोकप्रिय आणि मोठ्या शहरांच्या जागांवर वर्चस्व गाजवेल. त्याचबरोबर ॲव्हरेज स्कोर 130च्या खाली. जर 50 पसंतीक्रम केवळ टॉप शहरांसाठी वापरले तर पहिल्या राऊंडमधून बाहेर फेकले जाण्याचा मोठा धोका असेल. त्यामुळे आपले मार्क्स किती आहेत, आपण कुठल्या एरियासाठी तो फॉर्म भरला पाहिजे ही जाण असणं खूप महत्त्वाची आहे. नाहीतर आपला स्कोर्स असूनही आपण जर टॉपचे 50 ऑप्शन्स भरलेत तर आपली निवड या प्रोसेसमध्ये होऊ शकणार नाही. आपण प्रोसेसच्या बाहेर पडू शकतात. उमेदवारांसाठी स्मार्ट रणनीती स्ट्रॅटेजिक प्ले बुक काय असणार आहे? तर वास्तववादी दृष्टिकोन इथे ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या टेट गुणांचे अचूक विश्लेषण करा. हाय स्कोर्सशी विनाकारण स्पर्धा करू नका. पसंतीक्रम जो आहे त्याची विभागणी करा. तुमचे 50 प्राधान्यक्रम निवडताना केवळ टॉप जिल्ह्यावर अवलंबून राहू नका. मध्यम आणि दूरच्या जिल्ह्यांचाही 50च्या यादीत स्मार्टपणे समावेश करा. अपग्रेडेशन जर गुणांची किंवा अर्हतेची कमतरता असेल तर नोव्हेंबरच्या TET परीक्षेवर लक्ष केंद्रित करा. तुमची कृती योजना ॲक्शन चेकलिस्ट. तर तुमचा टेट स्कोर तपासा. एकदा शिफारस असल्याने गुणांचा विचार करूनच निर्णय घ्या. 50 शाळांची यादी तयार करा. पोर्टलवर जाण्यापूर्वीच तुमच्या गुणांना साजेशा 50 सुरक्षित आणि वास्तववादी प्राधान्यक्रमांची यादी, कागदपत्रे हे तुम्ही तयार ठेवणं गरजेचं आहे. टेट आणि पदवीची स्थिती तपासा. 52 वर्षाखालील असल्यास टेटची तयारी सुरू करा. विज्ञान शिक्षक असल्यास पदवी पूर्ण असल्याची खात्री आपण इथे करणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट डेट्स आहेत. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर आगामी टेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. 23 नोव्हेंबर टेट परीक्षा पेपर 1 सकाळी 10:30 ते 1, पेपर 2 दुपारी 2:30 ते 5. मार्च 26 पवित्र पोर्टलद्वारे 9,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रियेची सुरुवात होण्याची शक्यता इथे आहे. पारदर्शकता, गुणवत्ता आणि तुमची संधी पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. नवे नियम कडक वाटत असले तरी ते गुणवत्ता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आहेत. योग्य रणनीतीसह या 9,000 जागांच्या ऐतिहासिक संधीचे सोने तुम्ही करू शकतात. यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे ती आहे mahatet.in पवित्र पोर्टल. या पोर्टलवर अधिक माहिती तुम्हाला इथे प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. या विषयाशी संबंधित अजून आपल्याला जर कुठला व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या व्हिडिओची डिटेल माहिती घेऊन तो व्हिडिओ आम्ही नक्कीच पोस्ट करू. आणि असे नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.